Hello, my dear students. Welcome to the maths question paper discussion of Shahu Screening preliminary exam. So, जी 26 एप्रिलला जी शाहू कॉलेजने जी काही स्क्रीनिंग एक्झाम कंडक्ट केली होती त्याच्याशी त्यामध्ये मॅथ्सचे जे काही क्वेश्चन्स विचारले होते ते क्वेश्चन्स आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर पहा, अगोदर मी तुम्हाला एक ओव्हरऑल तुम्हाला यावरचं एक कन्क्लूजन सांगेन की पेपर कशा टाईपचा होता. तर पेपरमध्ये जवळपास 4 क्वेश्चन्स हे हार्ड टाईपचे होते. 4 क्वेश्चन्स हे टफ होते. टफ क्वेश्चन्स हे 4 नंबर ऑफ क्वेश्चन्स 4 क्वेश्चन्स हे टफ होते असं म्हणू शकतात. देन त्यानंतर मग 2 क्वेश्चन एक मॉडरेट टाईपचे होते. 2 ते 3 क्वेश्चन 2 to 3 म्हणलं तरी चालेल. 2 to 3 क्वेश्चन मॉडरेट टाईपचे होते आणि बाकीचे सर्व क्वेश्चन्स हे इझी क्वेश्चन्स होते. भरपूर इझी क्वेश्चन्स होते. बाकीचे 4 टफ क्वेश्चन म्हणू शकतो. ॲक्च्युली 4 सुद्धा टफ नाही आहेत, बट तरीही जर आपण एकदम स्टेट लेवलच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला स्टेट बोर्डमध्ये, तर स्टेट बोर्डच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याच्या थोडंसं बाहेरचे जे काही क्वेश्चन होते स्टेट बोर्डच्या बुकमधले, स्टेट बोर्डच्या सिलेबसच्या बाहेरचे असं म्हणू शकता तुम्ही. कारण की थोडंसं एक्स्ट्रा क्वेश्चन्स, थोडेसे एक्स्ट्रा कॉन्सेप्ट या ठिकाणी विचारले होते. तर 4 क्वेश्चन तुम्ही टफ म्हणू शकता. तर ओव्हरऑल मी सांगेन की 70% पेपर हा इझी होता. 70% पेपर हा इझी होता. 70% आणि 30% तुम्ही मॉडरेट टू हार्ड असं म्हणू शकता. मॉडरेट टू हार्ड क्वेश्चन्स, मॉडरेट टू हार्ड क्वेश्चन्स हे फक्त 30%. पहा, 70% पेपर खूप इझी आहे. 70% काही एकदम म्हणजे बेसिक असे क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि जे पण टफ क्वेश्चन्स विचारले त्याच्यामध्ये एखादा दुसरा कॉन्सेप्ट थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि ज्या स्टुडंट्सनी आपले क्लासेस जॉईन केले होते, ज्या म्हणजे मेनली तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली होती नेटिझन्सची, तर टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर टेस्ट सिरीजमधील जे काही क्वेश्चन्स होते त्या टाईपचे मी म्हणतोय टाईप की जी व्हरायटी आम्ही या ठिकाणी डिस्कस केली होती किंवा जे पण आम्ही क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस केले होते, ज्यावेळेस आपण जे प्रॅक्टिस टेस्ट सिरीज होती, तर त्या प्रॅक्टिस टेस्ट सिरीजमधील जे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सचे ज्यावेळेस मी एक्सप्लेनेशन देत होतो त्या एक्सप्लेनेशनमध्ये या टाईपचे जे काही शाहू स्क्रीनिंगमध्ये विचारलेले जे क्वेश्चन आहेत त्या टाईपचे भरपूर क्वेश्चन या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये आलेले आहेत. भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. जे क्वेश्चन आम्ही या ठिकाणी टीच करत होतो, ज्या टाईपचे क्वेश्चन आम्ही या ठिकाणी घेतले होते त्या टाईपचे भरपूर क्वेश्चन तुम्हाला या शाहू स्क्रीनिंगच्या पेपरमध्ये पाहायला भेटतील. ठीक आहे. सो त्यामुळं ज्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे त्यांना तर एकदम सिम्पल पेपर गेला असावा. ठीक आहे, एकदम सिम्पल. म्हणजे त्यांना असा एकही क्वेश्चन भेटणार नाही की जो की त्यांच्या प्रॅक्टिसमधून गेलेला नाही आहे. प्रॅक्टिसमधून, कारण की जे पण आपण टेस्ट सिरीज कंडक्ट केलेली आहे वाय अकॅडमीमध्ये, सो जी टेस्ट सिरीजमध्ये ज्या पद्धतीचे क्वेश्चन्स घेतले होते त्याच पद्धतीचे क्वेश्चन्स शाहू स्क्रीनिंगमध्ये विचारलेले, त्याच टाईपचे क्वेश्चन्स आपण काढले होते. आणि मी चॅप्टर वाईज तुम्हाला एक्सप्लेन करताना जी टेस्ट सिरीज होती, टेस्ट सिरीज तुम्हाला भेटली, त्या टेस्ट सिरीजचं ज्यावेळेस मी सोल्युशन एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला पण सांगितलं पण होतं की या चॅप्टरवरती, या पॉईंटवरती, या चॅप्टरमधील या कॉन्सेप्टवरती फिक्स क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. कारण की जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे त्यावरती विचारतात, त्यावरतीच्या क्वेश्चन्सची आपण ऑलरेडी टेस्ट सिरीजमध्ये प्रॅक्टिस करून घेतली होती आणि त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. चला तर जाऊयात आपण आता क्वेश्चन डिस्कस करूयात फटाफट. नाही, क्वेश्चन नंबर 71. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 70 to 90, 71 to 90 क्वेश्चन्स, फ्रॉम 71 to 90 असे हे मॅथ्सचे क्वेश्चन्स आहेत. हा मॅथ्सचा पार्ट 1 याच्यासाठी लिहिलेलं मी या ठिकाणी की आपण या व्हिडिओमध्ये फक्त 10 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि मग नेक्स्ट क्वेश्चनमध्ये राहिलेले 10 क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ खूप लेंदी होऊ नये या कारणाने आपण पहिल्या फर्स्ट पार्टमध्ये या डिस्कशनच्या मॅथमॅटिक्सच्या फर्स्ट पार्टमध्ये फक्त 10 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत 71 to 80 पर्यंत, आणि देन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पार्टमध्ये मी डिस्कस करेन. सो स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 71 काय म्हटले? क्वेश्चन नंबर 71 मध्ये की एक वर्क आहे फॉर द सेम अमाऊंट ऑफ वर्कचा क्वेश्चन आहे पहिला, टाइम अँड वर्कचा. सो ए टेक्स 6 hours लेस दॅन बी. एला एखादं काम फिनिश करण्यासाठी, एखादं वर्क फिनिश करण्यासाठी हे 6 hours कसे लागतात? कमी लागतात. कुणापेक्षा? बी पेक्षा. म्हणजेच बीला काम करण्यासाठी काहीतरी टाइम लागत असेल, समजा बीला 10 hours लागतात तर एला 4 hours लागत असतील, कारण की बी पेक्षा ए हा थोडंसं फास्ट काम करतो आणि थोडंसं लवकर काम फिनिश करतो. जर बीला 10 hours लागत असतील तर एला 4 hours लागतील, कारण की बी पेक्षा एला लागणारा टायमिंग हा 6 hourनी
लेस आहे, अशी पहिली कंडिशन सांगितली आहे. सो ही पहिली कंडिशन ए टेक्स 6 आवर्स लेस दॅन बी, या कंडिशनचा यूज करण्यासाठी आपल्याला अगोदर ॲझ्युम करावं लागेल. सो लेट मी लिहून टाकेन, लेट द वर्क finished by A alone. B let the time असं लिहायला पाहिजे होतं, let the time taken for finish the work, let the time taken for finish the work by A alone BX आवर्स. इथं आवर बद्दल चालू आहे, 6 आवरनी टाइम कमी लागतोय, तर मी कन्सिडर केलं की ए पर्सनला एखादं काम फिनिश करण्यासाठी जो टाइम लागतो तो एक्स आवर टायमिंग लागतो ए पर्सनला. ठीक आहे. नेक्स्ट मी खाली लिहून टाकेन अँड ऑल्सो याच ठिकाणी लिहून टाकेन ऑल्सो the time taken for finish the work by B alone ए ला कंप्लीट करण्यासाठी 6 आवर्स लागतात, तर बी ने किती तास काम केलेलं असेल, तर आपल्याला कंडिशन सांगितलेली आहे की ए ला 6 आवर्स लेस दॅन बी लागतात, 6 आवर्स कमी लागतात बी पेक्षा. सो म्हणजेच बी ला लागला असेल एक्स पेक्षा 6 आवर्स जास्त, हे लक्षात यायला पाहिजे. ही पहिली कंडिशन. बी ला जर 10 आवर लागत असतील बी ला, तर ए ला किती लागणार 4 आवर, 6 ने कमी. बी पेक्षा ए हा 6 ने कमी आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता ए पेक्षा बी हा 6 आवर्सनी जास्त टाइम लागतो. बी ला काम फिनिश करण्यासाठी ए पेक्षा 6 आवर्सनी जास्त लागतो. सो बी ला ए पेक्षा ए ने फिनिश केलेला टायमिंग आहे एक्स आवर, तर बी ला टायमिंग लागेल एक्स प्लस 6 आवर वर्क फिनिश करण्यासाठी. ठीक आहे. तर हे तर झालं पूर्ण कंप्लीट वर्क फिनिश करण्यासाठीचा जो टायमिंग आहे तो आपण कन्सिडर केला आपण या ठिकाणी. सो देअरफॉर नाव वर्क डन बाय ए अलोन इन 1 आवर. ठीक आहे. तर तुम्हाला काम कंप्लीट करण्यासाठी वर्क फिनिश करण्यासाठी वर्क कंप्लीट करण्यासाठी एक्स आवर टायमिंग लागतोय, वर्क फिनिश करण्यासाठी एक्स आवर टायमिंग लागतोय. तर या ठिकाणी काय म्हटलंय की ए ला वर्क फिनिश करण्यासाठी जर एक्स आवर टायमिंग लागत असेल तर 1 आवरमध्ये त्याने किती वर्क कंप्लीट केला असेल. लक्षात येते मी काय सांगतो ते. टाइम आणि वर्कचे जर तुम्ही प्रॉब्लेम्स पाहिला तर असंच होतं, अशा टाईपचेच क्वेश्चन्स असतात की ए ला एखादं काम कंप्लीट करण्यासाठी एक्स आवर लागतो, एक्स आवर नंतर त्याचं काम कंप्लीट झालं, बट मी काढतोय की 1 आवरमध्ये किती काम कंप्लीट झालेलं असेल. तर ए नी 1 आवरमध्ये कंप्लीट केलेलं काम असेल 1/x. आता 1/x कसं आलं पहा, तर फर्स्ट आवरला तो 1/x काम करेल, देन सेकंड आवरला 1/x, असं प्रत्येक आवरला तो 1/x काम करेल. प्रत्येक आवरला किती काम करेल 1/x. सो अशा पद्धतीने हा 1/x हा किती टाइम काम करेल एक्स टाइम्स का घेतोय, कारण की एका तासाला 1/x वर करणार, परत 1/x असं तो किती टाइम्स करणार एक्स टाइम्स करणार. सो दॅट्स वाय 1/x जर एक्स टाइम केला तर याचा सम हो येतो 1, आणि सम जर 1 येत असेल दॅट इज एक वर्क कंप्लीट झालं. म्हणून त्याने एका आवरमध्ये कंप्लीट केलेलं काम असेल 1/x. ठीक आहे. 1 आवरमध्ये कंप्लीट केलेलं वर्क असेल 1/x. सिमिलरली वर्क डन बाय बी अलोन इन 1 आवर. आता बी ने 1 आवरमध्ये कंप्लीट केलेलं काम किती असेल, तर त्याला काम फिनिश करण्यासाठी एक्स प्लस 6 आवर लागले, तर 1 आवरमध्ये कंप्लीट केलेलं काम असेल 1/x+6. किंवा याच्यासाठी एक डायरेक्ट कॉन्सेप्ट सुद्धा आहे की एखादं वर्क जर कंप्लीट होत असेल, वर्क कंप्लीटेड इन n डेज, आपण हे पाहिलं असेल तुम्ही n डेज, एखादं काम पूर्ण करण्यासाठी n डेज लागतात, तर वर्क डन इन 1 डे, काम फिनिश करण्यासाठी n डेज लागतात, पण एका दिवसामध्ये 1 डेचं काम काढायचे तर दॅट इज 1 डेचं काम असेल 1/n. 1 डेचं वर्क किती असेल 1/n.
त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा की एखादं काम फिनिश करण्यासाठी एक्स आवर लागतात, तर 1 आवरमध्ये केलेलं काम किती असणार 1/x. ही मेथड आहे, ही पद्धत आहे. ठीक आहे, टाइम आणि वर्कमध्ये. सो मी अगोदर या दोन गोष्टी ॲझ्युम केल्या की एने फिनिश केलेलं वर्क आहे एक्स आवरमध्ये आणि बीने फिनिश केलेलं जे वर्क आहे ते x+6 आवरमध्ये फिनिश केलेलं आहे. या दोघांना ॲझ्युम केलं तर मला 1 आवरचं फाइंड आउट करता आलं. आता जाऊयात नेक्स्ट कंडिशनकडे. इफ टुगेदर, नेक्स्ट कंडिशन आहे इफ टुगेदर दे कम्प्लीट द वर्क इन 13 hours बाय 13 hours 20 minutes. या दोघांनी मिळून जर काम केलं, या दोघांनी मिळून किती वेळ काम करायचे, हा जो ए आहे ए सुद्धा 13 hour 20 minutes वर्क करेल, बी सुद्धा 13 hour 20 minutes वर्क करेल. आणि या दोघांनी पण 13 hour 20 minutes जर वर्क केलं तर दोघांनी मिळून काम केल्यानंतर एक वर्क कंप्लीट होतं. पण दोघांनी मिळून किती वेळ काम करायला पाहिजे, एवढा 13 hour 20 minutes काम करायला पाहिजे दोघांनी मिळून, तर एवढा वर्क कंप्लीट होईल. तर पहा आता मी या ठिकाणी इक्वेशन कशा पद्धतीने बनवणार आहे, तर हे दोन्हीही 13 hour 20 minutes काम करणार आहेत, टुगेदर एकत्रित काम करणार आहेत. सो मग मी या ठिकाणी लिहू शकतो, सो देअरफॉर वर्क डन बाय ए इन 1 आवरचं काढलंय, 1 आवरमध्ये एवढा काम करतोय, बट ते काम किती वेळ करणार आहेत आता 13 hour 20 minutes. सो वर्क डन बाय ए इन 13 hour 20 minutes. 13 hour 20 minutes. सो 13 hour 20 minutes मध्ये केलेलं काम किती असणार, सो एका आवरचं माहिती आहे मला, जास्त आवरचं काढायचं दॅट इज मल्टिप्लाय करेन. सो 13 hour 20 minutes, 13 hour 20 minutesला आपण आवरमध्ये कन्सिडर करूयात. पहा या ठिकाणी आता 13 hour 20 minutes याला कसं लिहिता येतं, 13 hour ॲज इट इज प्लस 20 minutes आहे 20/60. जो मिनिट आहे मिनिटला आवरमध्ये आणण्यासाठी 60 ने डिवाइड केलं, 2 1 जा 2 3 जा, सो किती येऊन जाईल 13 3 जा 39 प्लस 1 40/3 hour. 40/3 hour म्हणजे मी काय केलं, आवर आणि मिनिटमध्ये होतो त्याला मी कम्प्लिटली आवरमध्ये घेऊन आलो. 13 hour प्लस 20 minute, 20 minutela असं सॉल्व करून मी फ्रॅक्शनमध्ये आवरमध्ये आन्सर काढलं. तर पहा या ठिकाणी एका तासामध्ये केलेलं वर्क आहे 1/x. तर हा आता ए आणि बी दोघंही 13 hour 20 minutes वर्क करणार आहेत. 13 hour 20 minutes वर्क म्हणजेच 40/3 hour वर्क करणार आहेत ते. ठीक आहे, also work done by B alone in 13 hour 20 minutes. 13 hour 20 minutes मध्ये फक्त बी ने केलेलं काम किती असेल, तर एका आवरमध्ये केलेलं काम आहे 1/x+6. तर त्याने किती वेळ काम केलेलं आहे 40/3 hour. 13 hour 20 minute, 13 hour 20 minute म्हणजेच किती आवर 40/3 hour कन्वर्ट केलेलं आपण. ठीक आहे, हे लक्षात आलं, हे लक्षात आलं. आता दोघांनीही 13 hour 20 minute काम केले एकत्रितपणे, टुगेदर म्हणल्यानंतर मी या दोघांची ॲडिशन करणार, या दोघांची पासून एक इक्वेशन बनवणार. या दोघांची ॲडिशन केल्यानंतर काय होतं की दोघांनी 13 hour 20 minute जर एकत्रित काम केलं तर एक काम पूर्ण होतं. म्हणून या दोघांची मी ॲडिशन करणार आणि इक्वल टू 1 ठेवणार, कारण की एक वर्क कंप्लीट झालेलं आहे जर या दोघांनी टुगेदर काम केलेलं असेल तर, टुगेदर वर्क केलेलं असेल तर. ठीक आहे, सो इथपर्यंत लक्षात आलं असेल. सो मी याला आता रफ करतो, फक्त लक्षात असू द्या आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे फायनली ही तर कंडिशन झाली. टुगेदर वर्क केल्यानंतर दोघांनीही 13 hour 20 minute जर सोबत काम केलं तर एक काम कंप्लीट होतं. त्याच्यानंतर क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड हाऊ मच टाइम विल बी ए अलोन टेक टू कम्प्लीट द वर्क. तर ए या पर्सनला, एकट्या पर्सनला कंप्लीट वर्क कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागलाय, तर एला वर्क कंप्लीट करण्यासाठी x आवर टायमिंग लागलाय. म्हणजे जे फायनल आन्सर आहे त्या फायनल आन्सरमध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू सांगायची, हे लक्षात घ्या. जी एक्सची व्हॅल्यू असेल ते ए या पर्सननी एकट्याने कंप्लीट केलेला टायमिंग असेल, वर्क कंप्लीट केलेला टायमिंग असेल. ठीक आहे, सो जाऊयात पुढे. चला, अकॉर्डिंग टू कंडिशन काय दिली, दे वर्क टुगेदर फॉर 13 hour 20 minutes to finish the work, then finish the work. दोघांनी जर एवढा टाइम जर सोबत काम केलं तर काम फिनिश होऊन जातं, एक काम फिनिश होऊन जातं. सो देअरफॉर मग इक्वेशन तयार होतं 40/3 × 1/x प्लस 40/3 × 1/x+6. दोघांनी एनी 13 hour 20 minute मध्ये काम, बीने 13 hour 20 minute मध्ये केलेलं काम आणि दोघांनी मिळून काम केल्यामुळे ते ॲडिशन आली आणि इक्वल टू काय आलं, एक काम पूर्ण झाले म्हणून 1 वर्क आला. ठीक आहे,
चला आता सॉल्व करूयात पुढे. 40/3 कॉमन काढूयात. ठीक आहे, 40/3 कॉमन काढला. अशा पद्धतीने 40/3 कॉमन काढला इक्वल टू 1. आता हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरमध्ये जाईल, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, कारण की इथं मल्टिप्लिकेशनमध्ये. सो 1/x + 1/x + 6 दॅट इज इक्वल टू 3/40. ठीक आहे, तर हे भेटलं तुम्हाला इक्वेशन. चला आता याला सॉल्व करायचे. या इक्वेशनला सॉल्व केल्यानंतर आन्सर भेटेल तुम्हाला. ठीक आहे, तर याला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व करूयात. काय भेटून जाईल, इम्प्लाइज दॅट x + 6 + x अपॉन x इंटू x + 6 दॅट इज इक्वल टू 3/40. 2x + 6 डिवायडेड बाय x² + 6x विच इज इक्वल टू 3/40. आता क्रॉस मल्टिप्लाय या साईडला परत काय भेटून जाईल, 80x प्लस आम्ही डायरेक्ट करतोय 80x + 240 इज इक्वल टू 3 जो आहे 3x² + 18x. मी डायरेक्ट मल्टिप्लाय केलं. हा 3 इकडे डिनॉमिनेटरला, हा 40 इकडे न्यूमरेटरला. ठीक आहे, चला 3x² मायनस प्लस 18x मायनस 80x मायनस 240 इज इक्वल टू 0. मी या दोन्ही टर्म्स राईट हँड साईडला शिफ्ट केल्या. लेफ्ट हँड साईडच्या टर्म राईट हँड साईडला शिफ्ट केल्या. लेफ्ट हँड साईडला काहीच नाही म्हणजे 0. सो काय भेटून जाईल मग, 3x² मायनस 62x मायनस 240 इज इक्वल टू 0. हे भेटलं आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला मी सॉल्व करत करत आलो आणि मला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं. ठीक आहे, सो आता याचे रूट्स काढायचे आहेत आपल्याला. सो डिस्क्रिमिनंटवरून काढून टाकूयात रूट्स कशा पद्धतीने येतात. तर आपल्याला माहिती आहे, सो हिअर दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो देअरफॉर x इज इक्वल टू फॉर्म्युला असतो -b प्लस ऑर मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचा फॉर्म्युला. ठीक आहे, डिस्क्रिमिनंट या ठिकाणी डिस्क्रिमिनंट. सो आता पाहून घेऊयात आपण अगोदर हे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय येते हे आपण सेपरेट काढून घेऊयात. देन याच्यामध्ये पुट करून आपण रूट काढू शकतो. चला तर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू पाहूयात. या ठिकाणी काय येते, b² मायनस 4ac. फक्त एवढीच व्हॅल्यू काढतोय. याची व्हॅल्यू b² मायनस 4ac ची व्हॅल्यू मी सेपरेट कॅल्क्युलेट करणार. जी व्हॅल्यू आली ती मी इथं पुट करणार. सो b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायचे. सो b ची व्हॅल्यू किती आहे, -62 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 3. c ची व्हॅल्यू साईन सोबत ठेवा. साईन जर घेतला नाही 240 घ्यायचा नाही, -240 आहे. सो -240. सो 62 चा स्क्वेअर किती येतो पहा, 62 इंटू 62 448 3844. 62 चा स्क्वेअर आला 3844 मायनस आहे मायनसचा स्क्वेअर प्लस. आता पहा अगोदर साईनचं मल्टिप्लिकेशन, हा मायनस इंटू मायनस काय येतो प्लस येतो. 4 3 जा 12. ठीक आहे, 4 3 जा 12. तर इकडे 240 240 इंटू 12 किती येतो पहा, तर 240 इंटू 12 1200 मिनिंग 42880 येतो. ठीक आहे, 2880 येतो. 1200 12 4 जा 48 42880. अशा पद्धतीने आलं हे b² मायनस 4ac. आता यांची ॲडिशन करून टाकूयात. काय ते ॲडिशन, 4 12 रिमेनिंग 1 6724. तर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 6724. ती पुट करून टाकूयात या ठिकाणी आता. ठीक आहे, सो मायनस बी म्हणतोय, तर मायनस बी म्हणजे बी ची व्हॅल्यू आहे -62. तर बी येऊन जाईल 62 प्लस ऑर मायनस √6724 डिवायडेड बाय 2 इंटू 3. लक्षात आलं. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू सेपरेट काढली आणि मग तिथून मी आता रूट काढतोय. चला काय भेटून जाईल, 62 प्लस ऑर मायनस याचा स्क्वेअर रूट काढून घ्या. 6724 चा स्क्वेअर रूट येतो 82. काढून पाहता 6724 चा जर स्क्वेअर रूट काढलात तुम्ही, याला प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने स्क्वेअर रूट काढून घ्या किंवा शॉर्टकट माहिती असेल शॉर्टकटने सुद्धा काढू शकता. तर याचा स्क्वेअर रूट येतो 82 डिवाइड बाय 6. तर इथून आता एक्सच्या दोन व्हॅल्यूज भेटतील. एक्सची एक व्हॅल्यू असेल 62 प्लस 82 डिवाइड बाय 6 किंवा एक्सची दुसरी व्हॅल्यू असेल 62 मायनस 82 डिवाइड बाय 6. सो जर ॲड केलं तर 6 दॅट इज काय येते इथून व्हॅल्यू 6 2 जा 12 6 4 जा 24. ठीक आहे, सो ही आली एक्सची व्हॅल्यू. सो आणि या ठिकाणी काय येईल एक्सची व्हॅल्यू, या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू येईल -20/6. पहा
एक्सची एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली, एक्सची एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. ठीक आहे. तर आपण एक्सला काय अज्युम केलं होतं, एक्स इज द टाइम टू फिनिश द वर्क ऑफ ए अलोन. ए या पर्सननी जे काही ए या पर्सनला वर्क फिनिश करण्यासाठी लागलेला जो टाइम होता तो होता एक्स. तर टाइम कधीही निगेटिव्ह असणार नाही, त्याच्यामुळे हे रिजेक्ट करणार आणि हे असणार आपला करेक्ट. सो एक्सची व्हॅल्यू असणार 24. एक्सची व्हॅल्यू 24 म्हणजेच काय, तर ए या पर्सनला, ए अलोन या पर्सनला जो आहे तो वर्क फिनिश करण्यासाठी 24 आवर्स लागतात. ए या पर्सनला 24 आवर्स लागतात फिनिश करण्यासाठी. दॅट इज ऑप्शन काय असेल 2. थोडासा लेंदी होता क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन त्यांनी मुद्दाम लेंदी टाकलेला आहे की मुलं याच्यामध्ये टाईम जास्त हे करतील. तर ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांना एवढा टाईम लागला नसेल आणि मी मुद्दाम थोडंसं बेसिक आणि लेंदी आहे, बट मी बेसिकमध्ये जाऊन सांगितल्यामुळे थोडासा एवढा हा जास्त टायमिंग लागलेला आहे. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 72 काय म्हटलेलं आहे पहा. 2x + 3y = 7, ax + by + c = 0. हे काय आहेत, तर या लाईन्स जे आहेत ते कोइन्सिडेंट आहेत. कोइन्सिडेंट लाईन्स. तर या कोइन्सिडेंट लाईन्स आहेत. तर एबीसीच्या व्हॅल्यू काढायचे. तर कोइन्सिडेंट लाईन्स म्हणजेच काय असणार, कोइन्सिडेंट लाईन्स म्हणजेच इन्फायनाईट सोल्युशन्स असणार. कोइन्सिडेंट लाईन्स म्हणजेच काय असणार, इन्फायनाईट सोल्युशन्स. हे मी घेतले होते या टाईपचे क्वेश्चन्स आपल्या व्हिडिओमध्ये. तर इन्फायनाईट सोल्युशन्स असणार. सो दॅट्स वाय याला आपण आता याला इन्फायनाईट सोल्युशन असतील तर आपल्याला या ठिकाणी ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. काय असतील ए बी सीच्या व्हॅल्यूज. तर पहा मी सांगितलं होतं की कॉन्स्टंट टर्म एकतर लेफ्ट हँड साईडला असला पाहिजे, दोन्ही इक्वेशनच्या कॉन्स्टंट टर्म एकतर राईट हँड साईडला असतील किंवा दोन्ही इक्वेशनच्या कॉन्स्टंट टर्म एकतर लेफ्ट हँड साईडला असतील. तर मी याला थोडंसं सॉल्व्ह करतो. 2x + 3y = 7, ax + by ही कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला शिफ्ट करतो. दॅट इज -c होऊन जाईल. मग काय होऊन जाईल, +c इकडे जाऊन -c होऊन जाईल. तर या सायमल्टेनियस इक्वेशननी या सायमल्टेनियस इक्वेशनचे जे काही लाईन्स आहेत ते कोइन्सिडेंट आहेत आणि कोइन्सिडेंट लाईन्स आहेत म्हणजेच याला इन्फायनाईट सोल्युशन्स असले पाहिजेत. आणि इन्फायनाईट सोल्युशन्स आहेत हॅव इन्फायनाईट सोल्युशन्स. याला इन्फायनाईट सोल्युशन्स असले पाहिजेत. कोइन्सिडेंट लाईन्ससाठी इन्फायनाईट सोल्युशन्स असले पाहिजेत. आणि इन्फायनाईट सोल्युशन्स म्हणजेच काय असतात, तर एक्सच्या कोइफिशियंटचा रेशो, वायच्या कोइफिशियंटचा रेशो आणि कॉन्स्टंट टर्मचा रेशो हा काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. दॅट इज A1/A2, B1/B2, C1/C2 हा इक्वल असला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी भेटून जातो पहा 2/A = 3/B = 7/-c. कॉन्स्टंट टर्म 7 / -c अशा पद्धतीने. तर आता या ठिकाणी या इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूज हे रेशो सेम येण्यासाठी, हे 3 रेशो सेम येण्यासाठी ए बी सीच्या ठिकाणी कोणत्या व्हॅल्यूज पुट करायच्या या ऑप्शनवरून चेक करा. तर पहिल्या ऑप्शनमध्ये म्हणतोय ए ची व्हॅल्यू 4, 6 आणि 14. ठीक आहे, 4, 6, 14. जर ए ची व्हॅल्यू 4 ठेवली या ठिकाणी आपण, पहिला ऑप्शन म्हणतोय ए बी आणि ए बी बी ऑप्शनमध्ये म्हणतोय -4, 6, 14. सी ऑप्शन म्हणतोय -4, -6, 14. ऑप्शन ठेवून व्हेरीफाय करायचे याच्यामध्ये, दुसरं काही ऑप्शन नाही आहे. कारण की रेशो सेम यायला पाहिजे. तिन्ही रेशो सेम येण्यासाठी ए बी सीची व्हॅल्यू काय पुट करायची, तर ते ऑप्शनमधली घ्या ए बी सीची व्हॅल्यू आणि पुट करा. तर ऑप्शन ए मध्ये म्हटलंय ए ची व्हॅल्यू 4, बी ची व्हॅल्यू 6 आणि सी ची व्हॅल्यू 14 आहे. तर ही जर व्हॅल्यू पुट केली तर हे कंडिशन सॅटिस्फाय होते का चेक करा. तर या ठिकाणी 2/4 जर केला तर रेशो येतो 1/2. 2/4 मी पुटच करून टाकतो. 2/4, 3/b ची व्हॅल्यू आहे 6 आणि 7/c ची व्हॅल्यू आहे 14. दॅट इज -14. या ठिकाणी किती आहे, -14. तर पहा हा आला 1/2, हा आला 1/2 आणि हा काय आला -1/2, -1/2. तर तिन्ही रेशोची व्हॅल्यू सेम येत नाहीये. ऑप्शन ए जर पुट केला तर तिन्ही रेशोची व्हॅल्यू सेम येत नाहीये, म्हणजे ऑप्शन हे आपला आन्सर नाहीये. ठीक आहे, चला नेक्स्ट ऑप्शन बी कडे जाऊयात. काय म्हटलंय बी मध्ये 2/-4, 3/6, 7/14. सी च्या ठिकाणी 14 ठेवला, -14 झाला. ए ची व्हॅल्यू मायनस इथं दिलं होतं, इथं मायनस दिली तर मायनस घेतली. सी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिली तर पॉझिटिव्ह घेतली, बट इथं -7 मायनसला मायनस ॲज इट इज. तो या ठिकाणी व्हॅल्यू येते -1/2, या ठिकाणी +1/2, या ठिकाणी -1/2. तर 2 रेशो इक्वल येत आहेत, 1 रेशो इक्वल येत नाहीये. आपल्याला तिन्ही रेशो इक्वल पाहिजेत तरच इन्फायनाईट सोल्युशन असतात. त्यामुळं सेकंड कंडिशन सुद्धा, हे सेकंड कंडिशन मधले जे ऑप्शन्स आहेत ते सुद्धा सॅटिस्फाय करत नाहीत या कंडिशनला, म्हणून सेकंड सुद्धा ऑप्शन असणार नाही. चला थर्ड मध्ये पाहूयात आता.
2/a, a ची व्हॅल्यू किती दिली आहे -4, तर -4. 3/b, b ची व्हॅल्यू किती दिली आहे -6. c ची व्हॅल्यू किती दिली आहे 14. सो 14 पुट केला, बट इथं मायनस आहे म्हणजेच -14 येईल. ठीक आहे, 14 आहे म्हणजे -14 येईल. ठीक आहे, चला. तर आता याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणा आणि चेक करा की हे यांचा रेशो सेम येतो का. पहा 2 1 जा 2 2 जा, हा आला -1/2, -1/2 पहिला. 3 1 जा 3 2 जा, हा परत आला -1/2. या ठिकाणी परत काय आला 7 1 जा 7 2 जा, डिनॉमिनेटरला मायनस आहे म्हणजे हा पण आला -1/2. तर तिन्हीमध्ये व्हॅल्यू -1/2 -1/2 -1/2 येऊ लागले. तिन्ही रेशो सेम येऊ लागलेत, म्हणजेच ऑप्शन सी जर तुम्ही पुट केलात तर या कंडिशनला सॅटिस्फाय करतात, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. सो ऑप्शनला पुट करून आपण आन्सर काढलं, ऑप्शनवरून आन्सर काढलं, दॅट इज ऑप्शन 3. ठीक आहे. तर ही कंडिशन माहिती असायला पाहिजे होती. मी सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओजमध्ये, आपण ज्यावेळेस टेस्ट सिरीज घेत होतो त्यावेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, या इन्फायनाईट सोल्युशन, नो सोल्युशन आणि युनिक सोल्युशनवरती. चला, तर अशा पद्धतीने आपण ऑप्शन पुट करून आन्सर काढलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 73. 73 मध्ये पहा, सेक थेटा प्लस टॅन थेटा इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे 3 आणि फाइंड आउट करायचे सेक थेटा मायनस टॅन थेटा. ठीक आहे. तर याच्यामधला रिझल्ट माहिती असला पाहिजे, तो सुद्धा रिझल्ट आपण घेतलेला आहे. काय रिझल्ट आहे, सेक थेटा प्लस टॅन थेटा आणि सेक थेटा मायनस टॅन थेटा, याच्यामध्ये एक रिझल्ट आहे की दोन्हीही एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. सेक थेटा प्लस टॅन थेटा जर रेसिप्रोकल घेतला तर सेक थेटा मायनस टॅन थेटा येतो, किंवा सेक थेटा मायनस टॅन थेटा जर रेसिप्रोकल घेतला तर सेक थेटा प्लस टॅन थेटा येतो. सर हा कुठून आला, तर हे पण मी एक्सप्लेन करून टाकेन. आपल्याकडे ही आयडेंटिटी आहे, वी नो दॅट. मी एक्सप्लेन करतोय हे कुठून आलं. वी नो दॅट 1 प्लस टॅन स्क्वेअर थेटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थेटा. ही आयडेंटिटी असते, माहिती आहे तुम्हाला. सो मी याला थोडंसं सिम्प्लिफाय करतो, तर काय येऊन जाईल सेक स्क्वेअर थेटा मायनस टॅन स्क्वेअर थेटा. ठीक आहे, हा प्लस आहे इकडे जाऊन मायनस होऊन जाईल. सो काय भेटून जाईल मग, हा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, दिसतोय आतमध्ये मायनस आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर याला मी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला यूज करेन, ए प्लस बी ए मायनस बी सेक थेटा मायनस टॅन थेटा. आता पहा दोन्हीपैकी एक या साईडला टाकून द्या, तुम्हाला प्लसची व्हॅल्यू माहिती आहे, या मायनसला इकडे शिफ्ट करा, तर हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे तो इंटू मध्ये आहे, इकडे गेल्यास डिवाइडमध्ये जाईल. सो 1 सेक थेटा मायनस टॅन थेटा हा कोणाच्या इक्वलमध्ये असेल, सेक थेटा प्लस टॅन थेटाच्या इक्वलमध्ये असेल. म्हणून मी म्हणत होतो की सेक थेटा प्लस टॅन थेटा हा काय आहे, तर सेक थेटा मायनस टॅन थेटाचा रेसिप्रोकल आहे. दिसतोय रेसिप्रोकल, सेक थेटा मायनस टॅन थेटाच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. याचा रेसिप्रोकल घेतला की हा येणार, याचा रेसिप्रोकल घेतला की हा येणार. ठीक आहे, म्हणून हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. तर या हे जे रिझल्ट काढलेलं आहे आपण, या रिझल्टमध्ये आपण यूज करूयात. तर आपल्याला याची व्हॅल्यू माहिती आहे, किंवा याच रिझल्टमध्ये आपल्याला व्हॅल्यू कशाची माहिती होती, प्लसची. तर प्लसला इकडे टाकूयात आपण. ठीक आहे, सेक थेटा प्लस टॅन थेटा हा ब्रॅकेट इकडे शिफ्ट करूयात आपण. कोणताही ब्रॅकेट, एकतर हा ब्रॅकेट डिनॉमिनेटरमध्ये जाईल किंवा हा फर्स्ट ब्रॅकेट डिनॉमिनेटरमध्ये जाईल. तर मी फर्स्टला टाकलं डिनॉमिनेटरमध्ये, सेकंडला तसंच ठेवलं या साईडला. ठीक आहे. तर सेक थेटा मायनस टॅन थेटा म्हणजे सेक थेटा प्लस टॅन थेटाचा रेसिप्रोकल. सेक थेटा प्लस टॅन थेटाची व्हॅल्यू 3 आहे. सो देअरफॉर मग इथून आपल्याला सांगता येईल की सेक थेटा मायनस टॅन थेटा म्हणजेच काय असेल, 1/3 असेल. सेक थेटा मायनस टॅन थेटाची व्हॅल्यू 1 सेक थेटा प्लस टॅन थेटा, सेक थेटा प्लस टॅन थेटा तर 1 आहे, 3 आहे. सेक थेटा प्लस टॅन थेटा 3 आहे, तर सेक थेटा प्लस टॅन थेटा या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट केली तर सेक थेटा मायनस टॅन थेटा ही 1/3 असेल. ठीक आहे, दॅट इज ऑप्शन 2. सो क्वेश्चन नंबर 73चा ऑप्शन असेल 2. चला जाऊयात नेक्स्ट. क्वेश्चन 74 मध्ये पहा काय दिलेलं आहे, tan 44 डिग्री tan 46 डिग्री प्लस tan 43 डिग्री इंटू tan 47 डिग्री प्लस डॉट डॉट. प्लस tan 2 डिग्री इंटू tan 88 डिग्री प्लस tan 1 डिग्री इंटू tan 89 डिग्री. याची व्हॅल्यू काय येते ती फाइंड आउट करायचे. यांना सॉल्व्ह केल्याच्या नंतर याची व्हॅल्यू काय येते ती फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे, तर पहा तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर हे सर्व अँगल्स कसे आहेत, जे ॲडजेसंट अँगल्स आहेत
जे काही असे इंटूमध्ये अँगल्स आलेले आहेत ते अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहेत. पहा हे अँगल कॉम्प्लिमेंटरी आहे, हे दोन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी आहेत. 88 प्लस 2 डिग्री, 88 प्लस 2 दॅट इज 90, 89 प्लस 1 डिग्री दॅट इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स 90 डिग्री, 47 प्लस 43 90. तर हे सर्व 90 डिग्री सम आहे. यांचा सम किती आहे? 90 डिग्री दिसतोय. म्हणजेच सम जर 90 डिग्री येत असेल तर दॅट इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हटलं की लगेच तुम्हाला त्याचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. काय असतो फॉर्म्युला? तर पहा सोल्युशन फॉर्म्युला काय असतो, हिंट काय याला सॉल्व करण्याची की tan थीटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थीटा, किंवा असं म्हणता येईल कॉट थीटा जो असतो कॉट थीटा इज इक्वल टू tan 90 मायनस थीटा. ही आहे हिंट. कोणताही अँगल tan 90 मायनस थीटा केला तर 90च्या नंतर जो सबट्रॅक्शनमध्ये जो थीटा येतोय तो थीटा अँगल कॉटच्या समोर जाईल. tan 90 मायनस थीटा म्हणजेच तोच थीटा या ठिकाणी असेल आणि तो काय होईल? कॉट थीटा. हे असेल कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचा फॉर्म्युला. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा कॉम्प्लिमेंटरी फॉर्म्युला, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमधील कॉम्प्लिमेंटरीचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर या कॉन्सेप्टचा यूज करूयात या फॉर्म्युल्यामध्ये आणि आपण सॉल्व्ह करूयात. पहा काय येईल? tan 44 डिग्री इंटू tan 46 आहे. tan 46 ला मी लिहू शकतो पहा tan 90 मायनस 44. लक्षात येत आहे? मी काहीच बदल केलेला नाही आता. 46 ला फक्त मी लिहिलं 46 डिग्री होता, tan 46 डिग्री होता, 46च ठेवला मी चेंज केला नाही. मी 46 ला 46च ठेवला, फक्त मी लिहिण्याची पद्धत बदलली. 90 मायनस 44, 90 मायनस 44 म्हणजेच काय असतो? 46. 90 मायनस 44 म्हणजेच 46 डिग्री आहे. ठीक आहे, आणि टॅनला टॅन आहे दॅट इज. फक्त मी या फॉर्मॅटमध्ये लिहिलं, एखाद्या अँगलला 90 मायनस थीटाच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. ठीक आहे, प्लस tan 43 डिग्री. तर या दोघांपैकी एकाला ॲज इट इज ठेवायचं, एकाला चेंज करायचं. सो ज्याला चेंज करायचे त्याला 90 मधून सबट्रॅक्ट करा. आता पहा 47 डिग्रीला मी लिहू शकतो 90 मायनस 43 डिग्री. 90 मायनस 43 म्हणजेच परत 43. 90 मायनस 43 डिग्री म्हणजेच 47 डिग्री. प्लस डॉट 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 प्लस tan 2 डिग्री देन tan 88 डिग्री. 88 डिग्रीला मी लिहू शकतो 90 मायनस 2 डिग्री. 90 मायनस 2 डिग्री प्लस tan 1 डिग्री. tan 89 ला मी लिहू शकतो tan 90 मायनस 1 डिग्री. ठीक आहे, tan 90 मायनस 1 डिग्री. अशा पद्धतीने दोघांपैकी एकाला, जे प्रोडक्ट मध्ये आहेत त्या दोघांपैकी एकाला चेंज करायचे, दोघांनाही चेंज करायचं नाही. एक टॅन आणि एक कॉट, हे रेसिप्रोकल कॅन्सल होऊन जातील कारण की अँगल सेम येणार आहेत. आता पहा, हा झाला तुमचा थीटा, 90 मायनस थीटा, टॅन ऑफ 90 मायनस थीटा काय असतो? टॅन ऑफ 90 मायनस थीटा म्हणजेच कॉट थीटा असतो. सो ही टर्म ॲज इट इज ठेवणार मी, tan 44 डिग्री इंटू tan 90 मायनस थीटा म्हणजेच कॉट थीटा. तर मी कॉट घेणार आणि थीटा म्हणजे कोण असेल? तर हा जो 90 मधून जो अँगल सेपरेट होतोय तो असेल तुमचा थीटा, दॅट इज कॉट 44 डिग्री प्लस tan 43 डिग्री इंटू 90 मायनस थीटा, हा असेल तुमचा परत थीटा. tan 90 मायनस थीटा म्हणजेच काय असतो? कॉट थीटा दॅट इज 43 डिग्री प्लस डॉट 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 प्लस tan 2 डिग्री इंटू 90 मायनस थीटा. अगेन 90 मायनस थीटा आला, कॉट घेणार, थीटा म्हणजेच कोण घेणार? 2 डिग्री प्लस tan 1 डिग्री इंटू 90 मायनस थीटा आला, दॅट इज कॉट थीटा दॅट इज 1 डिग्री. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी अँगल सेम आहेत. टॅन आणि कॉटचा अँगल सेम आहे, तर टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल असतात आणि आपल्याला माहिती आहे रेसिप्रोकलचा प्रोडक्ट हा 1 असतो. तर टॅन आणि कॉट कॅन्सल होणार, 1 येणार. प्लस इथं परत अँगल सेम आहे 43. टॅन आणि कॉट एकमेकांचे रेसिप्रोकल आहे आणि रेसिप्रोकलचा प्रोडक्ट जो असतो तो मल्टिप्लिकेटिव्ह रेसिप्रोकल आहेत, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणू शकता तुम्ही. सो हा एक टॅन आणि कॉट काय असतात? टॅन इंटू कॉट म्हणजेच काय असतो? तर टॅन इंटू कॉट म्हणजेच काय असणार? 1/tan आणि टॅन कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन्हीही एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत आणि त्यांचा अँगल सेम आहे
अँगल सेम असल्यामुळं रेसिप्रोकलचा जो प्रोडक्ट असतो तो 1 असतो. प्रोडक्ट जो असतो, जो मल्टिप्लिकेशन येतं ते 1 येतं. म्हणून या दोघांना कॅन्सल करून परत 1 आला, प्लस सो ऑन, प्लस या ठिकाणी tan 2 डिग्री cot 2 डिग्री अँगल सेम आहे, रेसिप्रोकल आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये परत 1 प्लस परत 1 अशा पद्धतीने. तर 1 + 1 + 1. आता हे ॲडिशन हे 1 किती टाइम्स आलेत, आपला प्रश्न एक राहिला. आपल्याला तर कळालं तर 1 1 येऊ लागले, बट 1 हे किती टाइम्स येऊ लागले तर हे क्वेश्चनमध्येच आहे. पहा तुम्ही लेफ्ट, जनरली आपण लेफ्टकडून राईटकडे काउंट करू जातो, बट या ठिकाणी पहा 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे, असं असं हे टर्म्स कुठेपर्यंत वाढत आलेत, 44 डिग्रीपर्यंत वाढत आलेत. म्हणजेच 1 पासून 44 डिग्रीपर्यंत किती टर्म्स असतात, 44 टर्म्स असतात. तर अशी ही ॲडिशन किती टाइम्स चालू आहे, ही ॲडिशन 44 टाइम्स चालू आहे. तर 1 ची ॲडिशन 44 टाइम्स म्हणजेच 44 × 1 दॅट इज 44 इज अवर आन्सर. 44 आन्सर. लक्षात आलं का? मुलं काउंट करत बसतात की किती टर्म्स आहेत. पहा या ठिकाणी 1 आहे, 1 पासून काउंटिंग चालू केली. सुरू लेफ्ट पासून राईटकडे मोजत जा किंवा राईटकडून लेफ्टकडे मोजत जा, तेवढेच राहणार आहेत. तर या ठिकाणी 1 आहे, 1 2 असं या ठिकाणी डॉट डॉट म्हणजेच अशा पद्धतीने हा 1 2 हा वाढत चाललाय 43 आणि जास्तीत जास्त कुठंपर्यंत इन्क्रीज होतोय 44 पर्यंत, म्हणून 44 टर्म्स. ठीक आहे. सो दॅट इज क्वेश्चन नंबर 74 ऑप्शन 3. चला अँगल ऑफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ द रॉड इज. तर रॉड आहे, रॉड अशा पद्धतीने घेतला मी, आणि या रॉड जर व्हर्टिकल असेल तरच त्याची शॅडो असेल. सो द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ द रॉड इज, तर हा रॉड आणि ही शॅडो. ठीक आहे. रॉ ऑफ शॅडो, लेंथ ऑफ शॅडो, लेंथ ऑफ शॅडो, शॅडोची लेंथ कशी असेल √3 टाइम्स द लेंथ ऑफ द रॉड. तर रॉडची लेंथ जेवढी पण आहे, समजा या रॉडची लेंथ मी घेतली h, या रॉडची लेंथ किती घेतली मी h, तर शॅडोची लेंथ किती असणार त्याच्या √3 टाइम्स. तर हा h आहे तर हा असेल √3h. शॅडोची लेंथ किती असणार √3h अशा पद्धतीने. आणि शॅडो ही त्याला परपेंडिक्युलर असेल, रॉडला ही त्याची शॅडो ही परपेंडिक्युलर असेल. देन द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. तर सनचा अँगल ऑफ एलिव्हेशन काढायचं आहे. तर सन या ठिकाणी असेल, हा असेल सन, त्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन काढायचं आहे. तर या रॉडच्या सगळ्यात अप्पर मोस्ट पॉईंटपासून, रॉडच्या एंडपासून मी या शॅडोचा एंड घेणार आणि अँगल ऑफ एलिव्हेशन काढणार. तर अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच काय असणार, तर अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजेच वरच्या साईडला पाहणे. ठीक आहे. हॉरिझॉन्टल लाईनपासून अप्पर साईडला पाहणे, याला म्हणतो आपण अँगल ऑफ एलिव्हेशन. सो हा अँगल थिटा असेल, हा अँगल थिटा. तर या थिटा अँगलचा आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन मेजरमेंट सांगायचे की हा थिटा किती डिग्रीचा आहे. ठीक आहे. तर थिटा सांगण्यासाठी आपल्याला अपोजिट साईड आणि ॲडजेसंट साईड, या थिटाची अपोजिट साईड आणि थिटाची ॲडजेसंट साईड याच्यामधलं रिलेशन माहिती आहे. तर अपोजिट आणि ॲडजेसंट साईडमध्ये रिलेशन सांगणारे 2 ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतात. दॅट इज टॅन थिटा म्हणजेच अपोजिट अपॉन ॲडजेसंट आणि कॉट थिटा म्हणजेच ॲडजेसंट अपॉन अपोजिट. तर तुम्ही टॅन किंवा कॉट पैकी कोणतंही घेऊ शकता. तर टॅन थिटा हे बेस्ट असेल, यूजमध्ये असतं नेहमी. सो टॅन थिटा म्हणजेच काय असतो, दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू h, अपोजिट साईड h अपॉन √3h. ठीक आहे. तर याची h कॅन्सल झाला. टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली 1/√3. तर टॅन थिटाची व्हॅल्यू 1/√3 इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू, म्हणजेच काय, टॅन थिटाची व्हॅल्यू 1/√3 आली म्हणजेच टॅनच्या समोर मी कोणता अँगल पुट करू, टॅनच्या समोर मी किती डिग्रीचा अँगल पुट करू की तिची व्हॅल्यू 1/√3 येते. तर टॅनच्या समोर जर तुम्ही 30 डिग्री पुट केला, टॅन 30ची व्हॅल्यू 1/√3 असते, म्हणून थिटाची व्हॅल्यू असेल 30 डिग्री. थिटाची व्हॅल्यू काय असेल 30 डिग्री. दॅट इज ऑप्शन 1. थिटाची व्हॅल्यू 30, ऑप्शन 1. ठीक आहे. जाऊयात पुढे. 76 76 मध्ये पहा काय म्हणले, फ्रॉम द टॉप ऑफ द टॉवर द अँगल ऑफ डिप्रेशन. टॉवरच्या टॉप पासून अँगल ऑफ डिप्रेशन झालेलं आहे. ठीक आहे. हा टॉवरच्या टॉप पासून अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 2 पॉइंट्स डिस्टंट x अँड y. ठीक आहे. तर हा टॉवरचा टॉप आहे आणि इथून अँगल ऑफ डिप्रेशन. तर अँगल ऑफ डिप्रेशन काढताना अगोदर तुम्हाला लाईन ऑफ व्हिजन काढणं गरजेचं आहे, लाईन ऑफ हॉरिझॉन्टल लाईन काढणं गरजेचं आहे.
तर तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहे तर तुम्हाला अगोदर हॉरिझॉन्टल लाईन काढावी लागेल की कुठून अँगल ऑफ डिप्रेशन कुठून होणार, तर या हॉरिझॉन्टल लाईन पासून अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे खाली पाहतो, कुठून खाली पाहतो, याच्यापासून खाली पाहतो, तर इथून अँगल मेजर करणार. तर अगोदर हॉरिझॉन्टल लाईन काढा, देन अँगल ऑफ डिप्रेशन. सो अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलेलं आहे, अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 2 पॉईंट्स डिस्टंट एक्स अँड वाय फ्रॉम इट फुट. फुटपासून डिस्टंट एक्स आहे आणि एक वाय आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एक्स हे डिस्टन्स वाय पेक्षा जास्त आहे. तर एक अँगल ऑफ डिप्रेशन अशा पद्धतीने असेल, हा असेल या हॉरिझॉन्टल लाईनपासून हा एक अँगल ऑफ डिप्रेशन आणि दुसरा असेल हा एक अँगल ऑफ डिप्रेशन आणि हा एक, म्हणजेच पहिला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे या हॉरिझॉन्टल लाईनपासूनचे अँगल म्हणजे हा पहिला अँगल ऑफ डिप्रेशन आणि हा असेल दुसरा अँगल ऑफ डिप्रेशन. तर एक लेंथ फूटपासून या टॉवरच्या फूटपासून एकाची लेंथ असेल एक्स, तर दुसऱ्याची या फूटपासून दुसऱ्याची लेंथ असेल वाय. तर एवढा असेल वाय, ठीक आहे, आणि एवढा टोटल असेल एक्स. अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि एक्स इज ग्रेटर दॅन वाय जे आहे त्याच्यामुळे या मोठ्याला एक्स घेतला आणि लहानला वाय घेतलं. या कंडिशनमुळे क्वेश्चनमध्ये सांगितलं एक्स ग्रेटर दॅन वाय ऑन द सेम स्ट्रेट लाईन. आणि दोन्हीही अँगल ऑफ डिप्रेशन जे आहेत ते एकाच साईडला आहेत, एकाच लाईनवरचे आहेत. फ्रॉम इट 30 डिग्री अँड 60 डिग्री. एक अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्रीचा आहे तर दुसरा 60 डिग्रीचा आहे. तर जो अँगल लहान दिसतो त्याला 30 डिग्री लिहून टाका, जो अँगल मोठा दिसतोय त्याला 60 डिग्री लिहून टाका. कळतंय मी काय म्हटलं, हा अँगल लहान दिसतोय हॉरिझॉन्टल पासून निघाला, छोटाच अँगल आहे म्हणजे 30, हा 30 पेक्षा जास्त आहे म्हणजे 60. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे पहा, ही जी लाईन आहे ही लाईन या हॉरिझॉन्टल या ग्राउंड सोबत ही लाईन पॅरलल असते. नेहमी ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर स्टडी करता तर ही हॉरिझॉन्टल लाईन याला पॅरलल असते. तर हा 30 आहे तर हा पण अँगल 30 डिग्री दिसतोय. अल्टरनेट अँगल्स, हा अल्टरनेट अँगल दिसतोय. तर झेडच्या आतमध्ये येणारे अँगल्स दॅट इज अल्टरनेट अँगल्स. देन हा झेड पहा अशा पद्धतीचा दिसतोय, हा 30 डिग्री होता तर हा पण 30 डिग्री अशा पद्धतीने. सिमिलरली त्याच पद्धतीने हा अँगल दिसतोय इथून या हॉरिझॉन्टल लाईन पासून आला इथपर्यंत, हा टोटल 60चा आहे तर हा पण कितीचा असेल या ठिकाणचा अँगल, हा पण 60 डिग्रीचा असेल, हा पण काय असेल 60 डिग्रीचा. ठीक आहे, तर हा 30 हा 60 कळाला. तर आता फटाफट आपण लेंथ काढून घेऊ शकतो या ठिकाणी की काय लेंथ असेल एक्स वाय याच्याबद्दल सांगितलंय. मी याला कन्सिडर करतो की टॉवरची जी हाईट आहे त्याला मी एच कन्सिडर करतो, टॉवरची हाईट एच कन्सिडर करतो. ठीक आहे, आता जाऊयात आपण पुढे. पहा आता आपल्याला काय माहिती आहे, तर आपल्याला बेसची या ट्रायंगलमधील बेसच्या लेंथ माहिती आहेत, बेसची जी लेंथ आहे ती माहिती आहे आणि हाईटची पण लेंथ माहिती आहे, हाईटला आपण कन्सिडर केलंय. सो मग आपण अपोजिट साईड, अँगलच्या अपोजिट साईड आणि बेस म्हणजेच ॲडजेसन साईड, एखादा जो अँगल आहे त्याच्या अपोजिट साईड आणि बेस म्हणजेच ॲडजेसन साईड माहिती आहे म्हणून मी टॅन घेणार. टॅन म्हणजेच अपोजिट आपण ॲडजेसनचा रेशो. सो टॅन 60 डिग्री, टॅन 60 तर 60 डिग्री म्हणलोय, तर 60 डिग्रीच्या अपोजिट साईड दॅट इज एच, ॲडजेसन साईड दॅट इज वाय. हाईट एच घ्यायला सांगितली आहे त्यांनी असंही. ठीक आहे, हाईट ऑफ द टॉवर, टॉवरची हाईट किती आहे, टॉवरची हाईटला मी एच कन्सिडर केलं आणि आपल्याला टॉवरची हाईट म्हणजेच आपल्याला एचची व्हॅल्यू सांगायची, एचची व्हॅल्यू काय आहे ती सांगायची आपल्याला. ठीक आहे, सांगून टाकूयात. स्क्वेअर ऑफ द हाईट, एच स्क्वेअर ऑफ हाईट, एच जे आहे जे हाईट आहे त्याच्या स्क्वेअरची व्हॅल्यू सांगायची, हाईटच्या स्क्वेअरची व्हॅल्यू. ठीक आहे, सांगूया टॅन 60 भेटला एच बाय वाय. हा एका दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत पहा, दोन राईट अँगल ट्रायंगल, हा ए बी सी डी. तर पहा ए बी सी हा एक राईट अँगल ट्रायंगल, ए बी डी हा एक राईट अँगल ट्रायंगल. तर दोन राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन वेळेस ट्रिग्नॉमेट्री वापरा, आन्सर भेटून जाईल. तर मी ट्रायंगल ए बी सी मध्ये ट्रिग्नॉमेट्री वापरली, हा एक इक्वेशन भेटला नंबर 1. अगेन हे झालं इन ट्रायंगल ए बी सी. आता इन ट्रायंगल ए बी डी आणखीन एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रिग्नॉमेट्री राईट अँगल ट्रायंगल शिवाय यूज करू शकत नाही या ठिकाणी आपण. तर दुसरा एक राईट अँगल ट्रायंगल ए बी डी मध्ये अँगल आहे 30 डिग्रीचा. सो दॅट इज टॅन 30 डिग्री, टॅन 30 डिग्री. तर टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असेल, टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू असते पहा अपोजिट साईड दॅट इज एच अपॉन एक्स. ॲडजेसन साईड किती आहे बी डी, ॲडजेसन साईड किती आहे टोटल बी डी, कारण की आपण ट्रायंगल ए बी डी घेतलाय तर 30च्या ॲडजेसन साईड टोटल बी डी होईल, बी डी दॅट इज एक्स. सो हा आला 30 डिग्री एच बाय एक्स, याला इक्वेशन 2. ठीक आहे, आता या दोघांमध्ये तुम्हाला या दोन इक्वेशन्समध्ये तुम्हाला ऑपरेशन्स करायचे आहेत आणि एचची व्हॅल्यू सांगायची. व्हॅल्यू कशी सांगायची एचची. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसून येईल इक्वेशन 2 वरून टॅन 30लाच मी लिहू शकतो पहा, टॅन 30 म्हणजेच टॅन 90 मायनस 60,
tan 90 मायनस 60 असं का लिहितोय? जर तुम्ही या दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलात तर तुम्हाला एक्स आणि वायच्या मधलं रिलेशन भेटतं. बट तुम्हाला एक्स आणि वाय मधलं रिलेशन नाही काढायचं. एक्स आणि वाय मधलं काय रिलेशन आहे ते नाही काढायचं. तुम्हाला एच ची व्हॅल्यू काढायचं आहे. तर एच ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला या दोन इक्वेशनमध्ये तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. सो मी काय करतोय, tan 60 एक tan 30 आहे, तर मी tan 30 ला बदलून कॉटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. तर tan 30 ला मी काय लिहू शकतो, 90 मायनस 60. तर tan 90 मायनस 60 म्हणजेच एच बाय एक्स. ठीक आहे, तर हा झाला 90 मायनस थिटा. थिटा किती झाला 60. तर 90 मायनस थिटा, 90 मायनस थिटा, tan 90 मायनस थिटा म्हणजेच कॉट थिटा. तर कॉट 60, कॉट 60, कॉट 60 दॅट इज एच बाय एक्स. तर हे झालं इक्वेशन 3. 2 ला सॉल्व्ह केलं 3 भेटलं. आता पहा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 यांचा जर मी मल्टिप्लिकेशन केलं, लेफ्ट हँड साईडचं मल्टिप्लिकेशन लेफ्ट हँड साईड सोबत आणि राईट हँड साईडचं राईट हँड साईड सोबत, तर आन्सर भेटून जाईल. सो मल्टिप्लाइंग 1 and 3, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 and 3, 1 आणि 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर tan 60 इंटू कॉट 60, लेफ्ट हँड साईडचं मल्टिप्लिकेशन लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड एच बाय वाय इंटू एच बाय एक्स, एच बाय वाय इंटू एच बाय एक्स. तर काय भेटून जाईल, या दोघांचा प्रोडक्ट, अँगल सेम आहेत, अँगल सेम आहेत, तर यांचा प्रोडक्ट किती येतो 1. सो 1 इज इक्वल टू, याचा लेफ्ट हँड साईडला आला 1 आणि इकडं राईट हँड साईडला येऊन जाईल एच स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय, एच स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय. न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर इकडे जाऊन मल्टिप्लाय एक्स वाय इज इक्वल टू एच स्क्वेअर. तर एच स्क्वेअर म्हणजेच हाईटचा स्क्वेअरची व्हॅल्यू आली एक्स वाय, हाईटच्या स्क्वेअरची व्हॅल्यू आली एक्स वाय. दॅट इज क्वेश्चन नंबर 76चा ऑप्शन असेल 2. लक्षात आलं? तुम्हाला मुलं काय करतात, इथून एचची व्हॅल्यू काढतात, इथून आलेली एचची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करतात आणि मग एक्स आणि वाय मधली व्हॅल्यू भेटते, एच गायब होऊन जातो. दोन्हीमध्ये, या दोन्ही राईट अँगल ट्रायंगलमध्ये हाईट कॉमन आहे म्हणून हाईट निघून जाते आणि तुम्हाला हाईटला रिमूव्ह करून चालणार नाही, हाईटला एलिमिनेट करून चालणार नाही. या दोन इक्वेशनमधून हाईटला एलिमिनेट करून चालणार नाही, तर हाईटचीच व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे. म्हणून तुम्ही याच्यामधली व्हॅल्यू काढून याच्यामध्ये किंवा याच्यामधली व्हॅल्यू काढून याच्यामध्ये पुट न करता या दोघांना सॉल्व्ह करायचं आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी ही मेथड मी घेतलेली या ठिकाणी. ठीक आहे, आणि इथून आपल्याला एच स्क्वेअर, हाईटच्या स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली एक्स वाय, हाईटच्या स्क्वेअरची व्हॅल्यू एक्स वाय. ठीक आहे, सो 76चा ऑप्शन 2. नेक्स्ट जाऊयात क्वेश्चनकडे. $77 काय दिलेलं आहे, ट्रायंगल दिलेला आहे अशा पद्धतीने, साईड 9 दिलेली आहे, प्रत्येक अँगल हा 60 डिग्री दिलेला आहे आणि आतमध्ये सर्कल आहे आणि या सर्कलची जी डायमीटर आहे ती 1 मीटर आहे. 1 मीटर सर्कलची डायमीटर किती दिलेली आहे 1 मीटर. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये सांगितलंय. सो आपल्याला या ठिकाणी प्रोबॅबिलिटी काढायची आहे. कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलाय, हा ट्रायंग्युलर रिजन आहे, ट्रायंग्युलर रिजन मध्ये की आपण डाय थ्रो केला, या ट्रायंग्युलर रिजन आहे, या ट्रायंग्युलर रिजन मध्ये आपण डाय थ्रो केला आणि डाय थ्रो केल्याच्या नंतर डाय जो आहे तो या सर्कलच्या डाय जो थ्रो केला, तर थ्रो केलेला डाय या सर्कलवरती असला पाहिजे, या सर्कलच्या आतमधल्या रिजनवरती असला पाहिजे, याची प्रोबॅबिलिटी काढायची. याची काय काढायची प्रोबॅबिलिटी. मी डाय थ्रो केला या रिजनवरती, डाय थ्रो केल्याच्या नंतर डाय इथं येऊ शकतो, इथं येऊ शकतो, इथं येऊ शकतो, बट आपल्याला प्रोबॅबिलिटी घ्यायची काढायचे या सर्क्युलर रिजन, या सर्कलच्या आतमध्ये डाय येऊन पडेल, या त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. सो प्रोबॅबिलिटी ऑफ डायस, प्रोबॅबिलिटी ऑफ डायस इनसाइड द सर्कल, इनसाइड द सर्कल, सर्कलच्या आतमध्ये डायस पडेल याची प्रोबॅबिलिटी काढतोय आपण. सो काय असेल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय, टोटल आउटकम्स. टोटल आउटकम्स म्हणजेच या ठिकाणी टोटल रिजन असेल, टोटल रिजन. आपण कोणत्या रिजनवरती डायस फेकतोय, सगळ्यात मोठा रिजन कोणता आहे, दॅट इज ट्रायंग्युलर रिजनवरती फोडतोय. तर टोटल आउटकम्स म्हणजेच रिजन ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचा एरिया जो असेल, ट्रायंगल ऑफ एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल असं पण म्हटलं तर वेगळं वाटणार नाही, कारण की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, 60 डिग्री दिला आहे, तिन्ही अँगल्स इक्वल आहेत म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हा टोटल रिजन असेल आणि या रिजनच्या मध्ये डायस फेकल्याच्या नंतर आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी काढायचे की तो डायस या सर्कलवरती, या सर्कलच्या आतमधल्या रिजनवरती यायला पाहिजे, त्याचं आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायचे. तर आपला फेवरेबल एरिया जो असेल, आपल्याला फेवरेबल आउटकम्स, फेवरेबल नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स, टोटल नंबर ऑफ आउटकम्स. तर टोटल नंबर ऑफ आउटकम्स म्हणजे टोटल एरिया म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया
आणि जो काही फेवरेबल आउटकम आहे, फेवरेबल आउटकम म्हणजेच फेवरेबल रिजन जो असेल दॅट इज एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण यूज करूयात एरिया ऑफ सर्कल दॅट इज पाय आर स्क्वेअर. सो पायला पाय ॲज इट इज ठेवूयात आपण. ठीक आहे. कारण की पहा जे काही ऑप्शन्स दिलेत त्याच्यामध्ये पाय ॲज इट इज आहे. आर पहा डायमीटर इज इक्वल टू 1 मीटर आहे, तर रेडियस किती असणार 1/2 मीटर असणार. रेडियस असणार 1/2 मीटर. तर 1/2 पाय आर स्क्वेअर 1/2 स्क्वेअर. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला √3/4 इंटू साईड स्क्वेअर. साईड आहे 9, साईड किती आहे 9, सो 9चा स्क्वेअर अशा पद्धतीने. सो याला सॉल्व करूयात. वरती किती आला π/4. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. 4 हा डिनॉमिनेटरमध्ये येतोय म्हणून मी π/4 लिहिला. डिवाइडमध्ये इथं काय येईल √3 इंटू 81. 9चा स्क्वेअर 81 आणि डिवाइडमध्ये 4. डिवाइडमध्ये 4 दिसतोय. 9 हा न्यूमरेटरमध्ये आहे तर 9चा स्क्वेअर 81 इंटू √3, 81 इंटू √3 आणि डिवाइडचा 4 ॲज इट इज. हा 4 कॅन्सल होऊन जाईल. आला किती π/√3 81. √3 इंटू 81. ठीक आहे. हे तर ऑप्शनमध्ये दिसत नाहीये कुठंच, ऑप्शनमध्ये हे कुठंच नाहीये. बट याचं रॅशनलायझेशन करून घ्या, याचं रॅशनलायझेशन करून घ्या, आन्सर भेटून जाईल. याचं रॅशनलायझेशन केल्यास काय येईल √3π आणि म्हणजेच मी येतं वरती पण √3 ने मल्टिप्लाय करतोय, खाली पण √3 ने मल्टिप्लाय करतोय. तर याचं रॅशनलायझेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटून जाईल √3π/243 दॅट इज ऑप्शन 4. ऑप्शन किती भेटून जाईल ऑप्शन 4. दिसतंय वरती पण √3 ने मल्टिप्लाय केला, खाली पण √3 ने मल्टिप्लाय केला. तर वरती आला √3π, इथं √3 इंटू √3 म्हणजेच 3 इंटू 81 दॅट इज 243. तर ऑप्शन येतोय 4. ठीक आहे. जाऊयात क्वेश्चन नंबर 78 कडे. मध्ये काय म्हटले हाऊ मेनी नंबर ऑफ झिरोज, हाऊ मेनी नंबर ऑफ झिरोज ॲट द एंड, ॲट द एंड असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो मी हिंट देऊन टाकेन. नंबर ऑफ झिरोज ॲट द एंड, ॲट द एंड ऑफ नंबर, ॲट द एंड ऑफ नंबर, नंबर ऑफ झिरोज ॲट द एंड ऑफ गिवन नंबर असं म्हणतो. ॲट द एंड ऑफ गिवन नंबर दॅट इज इक्वल टू कोणत्याही नंबरच्या एंडिंगला किती झिरोज येतात. तर किती झिरोज येतात पहा. झिरोज येणे म्हणजेच काय 10 येणे. 10 आला म्हणजेच युनिट डिजिटला 0 आला. 100 आला म्हणजे युनिट डिजिटला 0 आला. ठीक आहे. युनिट डिजिटला 0 आला, 10 डिजिटला 10th प्लेसला 0 आला. तर नंबर ऑफ झिरोज येतात म्हणजेच नंबर ऑफ 10चे मल्टिपल्स येतात. नंबर ऑफ 10चे मल्टिपल्स येतात. आणि 10 म्हणजेच काय असणार 10चे प्राईम फॅक्टर जर काढला तर 10 म्हणजेच 2 इंटू 5. 10 म्हणजेच काय असणार की एंडिंगला किती झिरोज येतात, तर एंडिंगला किती 10s येतात असं काढायचंय. एक वेळेस 10 आला तर 2 आणि 5 ची पेअर त्याच्या प्राईम फॅक्टरमध्ये. नीट समजून घ्या मी काय सांगतोय ते. एंडिंगला किती झिरोज येतात, तर एंडिंगला जर 1 0 येत असेल तर ज्या नंबरच्या एंडिंगला 1 0 येतो त्या ठिकाणी 2 आणि 5 हे प्राईम फॅक्टर असतात. एक 2 फॅक्टर असेल, एक 5 फॅक्टर असेल. कारण की 2 आणि 5चं मल्टिप्लिकेशन केल्यासच 10 येतो. ठीक आहे. 2 आणि 5 म्हणून ज्या नंबरच्या एंडिंगला पहा 50च्या एंडिंगला 0 येतोय म्हणजेच या 50 नंबरच्या प्राईम फॅक्टर्समध्ये एक फॅक्टर 2 असणार आणि एक फॅक्टर 5चा असणार, म्हणजे असणार कन्फर्म असणार. 1 0 आला म्हणजेच त्या पूर्ण नंबरच्या प्राईम फॅक्टरमध्ये 2 आणि 5 असेल. कोणताही नंबर घ्या. 700 घ्या. 700च्या एंडिंगला 2 0 आले. 2 0 आले तर म्हणजेच 100. मग 100 म्हणजेच काय असणार 2चा स्क्वेअर इंटू 5चा स्क्वेअर. म्हणजेच तुम्हाला 2 आणि 5 याच्या 2 पेअर्स भेटणार. 2 आणि 5 याच्या किती पेअर्स भेटणार 2. लक्षात येते 2 आणि 5 या दोघांचा पॉवर 2 भेटणार. म्हणजेच एंडिंगला किती झिरोज येतात हे कोण सांगतं. एंडिंगला एखाद्या नंबरच्या एंडिंगला किती झिरो येणार आहेत हे कोण सांगतं. तर हे 2 आणि 5 याच्या पॉवरमध्ये किंवा 2 आणि 5 ची पेअर किती टाइम्स येते हे सांगतात. तर एंडिंग ऑफ गिवन नंबर म्हणून इथं लिहून टाकू शकतो. गिवन नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ पेअर्स ऑफ 2 इंटू 5. 2 इंटू 5च्या किती पेअर्स तयार होतात. आता इथं 2 इंटू 5चा पॉवर 2 म्हणजेच मी असं लिहू शकतो 2 इंटू 5 इंटू 2 इंटू 5 म्हणजे 2 इंटू 5च्या 2 पेअर्स तयार झाल्या. 2 पेअर्स तयार झाल्या म्हणजेच एंडिंगला ज्या नंबरच्या एंडिंगला 2 इंटू 5च्या 2 पेअर्स तयार झाल्या त्या नंबरला एंडिंगला 2 झिरोज असतील. अशा पद्धतीने
तर मला फक्त काय शोधायचं आहे की 2 × 5च्या किती पेअर्स तयार होतील. तर ते पेअर शोधायचे. जेवढ्या पेअर्स असतील तेवढे त्याच्या एंडिंगला 0 असतील. 2 पेअर्स असतील तर 2 झिरोज, 3 पेअर असतील तर 3 झिरोज, अशा पद्धतीने. तर या ठिकाणी आपल्याला नंबर दिलेला आहे पहा, 1 to the power 10 × 2 to the power 7 × 5 to the power 4 × 3 to the power 3 × 4 स्क्वेअर, अशा पद्धतीने. सो 1 ला 1 लिहिणार मी ॲज इट इज. हे सगळे प्राईम फॅक्टर असले पाहिजेत. तर पहा 4 हा प्राईम फॅक्टर नाहीये. सो 2 to the power 7 × या 4 ला मी काय लिहू शकतो, 4 ला लिहू शकतो 2 स्क्वेअर. 4 ला लिहिला 2 स्क्वेअर आणि त्याचा पॉवर परत 2 आहे, × देन 5 to the power 4 × 3 to the power 3, अशा पद्धतीने. 1 × काय येईल या ठिकाणी, 2 to the power 7 × 2 to the power 4 × 5 to the power 4 × 3 to the power 3. म्हणजेच मी या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला नाही, या ठिकाणी तुम्हाला त्या नंबरचे प्राईम फॅक्टर्स दिलेत. तर प्राईम फॅक्टर्स दिलेत, तर एक फॅक्टर प्राईम नव्हता तर त्याला मर्ज केलं मी, या 4 ला मर्ज केलं 2 सोबत, कारण की 4 मध्ये बेस हा 2 येणार आहे आणि 2 बेस आल्यानंतर त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येतं. तर या ठिकाणी येईल 2 to the power 11 × 5 to the power 4 × 3 to the power 3. हे भेटले आपल्याला प्राईम फॅक्टर्स. ज्या नंबरच्या एंडिंगचे 0 काढायचे हे त्याचे प्राईम फॅक्टर्स. तर आता मला 2 आणि 5च्या पेअर्स काढायचे. पहा या ठिकाणी 5 4 टाइम्स आलाय आणि 2 हा किती टाइम्स आलाय, 11 टाइम्स आलाय. तर दोन्हीही कॉमन किती टाइम्स येतील, दोन्ही सोबत किती टाइम्स येतील. तर पहा मी याला असं लिहू शकतो, 2 to the power 4 × 5 to the power 4 × आता 2 to the power 4 या ठिकाणी लिहिलाय, तर 11 - 4 जर केला तर 2 to the power 7 शिल्लक राहील, × 3 to the power 3. लक्षात आलं मी काय केलं ते, 2 to the power 11 ला ब्रेक केलं मी. 2 to the power 11 म्हणजेच काय, 2 to the power 4 × 2 to the power 7. मी 4 टाइम्स का लिहिलं, कारण की मला 5 सोबत जोडी बनवायचे. 5 सोबत किती जोड्या बनणार आहेत ते सांगायचे. सो या दोघांची जोडी म्हणजेच किती टाइम्स आली, किती वेळेस आली, 2 × 5 2 to the power 5 2 to the power 4 5 to the power 4 म्हणजेच 2 × 5 to the power 4 असेल. आणि 2 to the power 7 × 3 to the power 3. तर 2 आणि 5 ची पेअर किती टाइम्स आली, 4 टाइम्स आली. तर 2 आणि 5 ची पेअर ही 4 वेळेस येणार आहे. पॉवरमध्ये 4 आहे म्हणजे 4 वेळेस जोड्या बनणार आहेत. 2 × 5 2 × 5 2 × 5 असं 4 टाइम्स लिहू शकतो आपण. म्हणून या दोघांची जोडी ही 4 वेळेस बनणारी आहे. 4 वेळेस बनणारी आहे म्हणजे जो कोणता नंबर आहे त्या नंबरच्या एंडिंगला 4 झिरोज असतील. दॅट इज अ क्वेश्चन नंबर 78चा आन्सर असेल 3. एंडिंगला 4 झिरोज असतील. लक्षात येत आहे, लक्षात आलं असेल तुमच्या, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 79, क्युबिकल ब्लॉक ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे, हा अशा पद्धतीचा क्युबिकल ब्लॉक दिलेला आहे. हा क्युबिकल ब्लॉक दिलेला आहे, सरमाउंटेड बाय हेमिस्फिअर. याच्यावरती कोण आहे, हेमिस्फिअर आहे म्हणून सांगितले आपल्याला. याच्यावरती हेमिस्फिअर आहे. सो कशा पद्धतीने हेमिस्फिअर असेल पहा, अशा पद्धतीने हेमिस्फिअर असेल. आणि या हेमिस्फिअरची ग्रेटेस्ट डायमीटर सांगायचे. जास्तीत जास्त डायमीटर किती असेल, तर हेमिस्फिअरची जास्तीत जास्त डायमीटर किती असणार, मोठ्यात मोठा हेमिस्फिअर किती असेल. तर याच्यावरती कट टू कट फिक्स बसेल. हेमिस्फिअर आणला आणि या हेमिस्फिअर या अप्पर साईडवरती ॲज इट इज फिट बसला. फिट बसला म्हणजेच काय, या हेमिस्फिअरची डायमीटर ही एक्झॅक्टली या लेंथच्या इक्वल असली पाहिजे. म्हणजेच लेंथच्या इक्वल म्हणजेच हा क्यूबॉइड आहे, सॉरी हा क्यूब आहे. क्यूब आहे म्हणजेच साईडची जी लेंथ असेल तीच लेंथ कोणाची असेल, डायमीटरची. जी साईडची लेंथ असेल तीच मॅक्सिमम लेंथ असेल डायमीटरची. तर क्यूब, तर जो काही हेमिस्फिअर आहे त्या हेमिस्फिअरची मॅक्सिमम डायमीटर इज इक्वल टू साईड ऑफ द क्यूब. इथं लिहून टाकेन, मॅक्सिमम डायमीटर ऑफ हेमिस्फिअर इज इक्वल टू लेंथ ऑफ द साइड ऑफ क्यूब. क्यूबच्या साईडची जी लेंथ असेल तीच या हेमिस्फिअरची मॅक्सिमम डायमीटर असेल. असं का, कारण की पहा तुम्ही हेमिस्फिअर जर या ठिकाणी आणून जर बसवलात तर हा जो हेमिस्फिअर आणलेला आहे तर या हेमिस्फिअरची डायमीटर ही जी आहे कट टू कट जास्तीत जास्त कुठपर्यंत असेल, या एंडिंग पर्यंत असेल. आणि ह्या दोन ब्रेडच्या मधली ही जी लेंथ असेल दॅट इज ही लेंथ. तर हे क्यूबमध्ये सर्व लेंथ इक्वल असतात, सर्व साईड्स इक्वल असतात. ठीक आहे, तर ही पण साईड ए असेल, ही ए तर मॅक्सिमम ए
डायमीटर सुद्धा मॅक्सिमम ए असेल. फिट टू फिट बसले, लेंथ जेवढी आहे तेवढीच मॅक्सिमम फिट बसेल. त्याच लेंथची, ज्या लेंथची साईड आहे त्याच लेंथची डायमीटर असणारा हेमिस्फिअर याच्यावरती फिट बसेल. याच्यावरती वरच्या फेसवरती कट टू कट फिक्स बसेल. किती लेंथची डायमीटर, जेवढी साईडची लेंथ आहे. ठीक आहे. सो तर आता आपल्याला लक्षात आलं असेल की तुम्हाला मॅक्सिमम डायमीटरची लेंथ काढायची, मॅक्सिमम डायमीटर काढायचे तर तुम्हाला काय काढावं लागेल, साईड ऑफ द क्यूब काढावं लागेल. क्यूबची साईड जी असेल तेच तुमची मॅक्सिमम डायमीटर असेल. सो क्यूबची साईड कशी काढायची, तर त्यासाठी पहा आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू साईड क्यूब, हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब दिलेला आहे 16√2 इज इक्वल टू साईड क्यूब. साईडचा क्यूब इज इक्वल टू व्हॉल्यूम दिलेला आहे 16√2. आता क्यूब रूट कसा काढणार, क्यूब रूट जोपर्यंत काढत नाही, जोपर्यंत तुम्हाला ही साईडची लेंथ कळणार नाही, क्यूबच्या साईडची लेंथ जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला हेमिस्फिअरची मॅक्सिमम डायमीटर काढता येणार नाही. सो साईड कशी काढणार, तर क्यूब रूट काढण्यासाठी एक थोडीशी वेगळी मेथड आपण करूयात. या ठिकाणी पहा काय असेल, हा 16 बाहेर आहे, स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे, त्याला जर मी स्क्वेअर रूटच्या आतमध्ये टाकलं तर 16चा स्क्वेअर आतमध्ये काय होईल 256 आणि आतमध्ये 2 ऑलरेडी आहे. आतमधला 2 जशाच तसा, बाहेर 16 होता, आतमध्ये स्क्वेअर रूटच्या आतमध्ये गेल्यास काय होईल 256. ठीक आहे. आणि 256ला जर बाहेर आणलं तर तुम्हाला दिसून येईल की या ठिकाणी काय येईल, 256चा स्क्वेअर रूट जर बाहेर काढला तर 16 येईल. तर याचा आणि याचा मिनिंग सेमच आहे, काहीच चेंज केलेलं नाही आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतो मी, काय येऊन जाईल 512. दोघांचं मल्टिप्लिकेशन येऊन जाईल 512. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी, आता मी या ठिकाणी क्यूब रूट घेऊ शकतो, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स. सो क्यूब रूट जर घेतला तर साईडची लेंथ काय असेल, ऑलरेडी काय होता, ऑलरेडी स्क्वेअर रूट होता, आता स्क्वेअर रूटचा परत काय होणार क्यूब रूट, स्क्वेअर रूटचा परत काय होणार क्यूब रूट. लक्षात आलं मी काय केलं ते 512. पहा 2 6 12, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की 512 येईल. साईड आलं, साईड आता दोन्ही साईडचा क्यूब रूट घेतला तर ऑलरेडी स्क्वेअर रूट होता, स्क्वेअर रूटचा परत काय येईल, स्क्वेअर रूटचा परत क्यूब रूट येईल. आता नीट समजून घ्यायचं नेक्स्ट स्टेपला. देअरफॉर साईड इज इक्वल टू, तर साईड काय असेल, तर स्क्वेअर रूट काढून क्यूब रूट काढण्यापेक्षा अगोदर आपण या पॉवरला आपण इंटरचेंज करू शकतो. आपल्याकडे लॉ ऑफ इंडायसेस आहेत, ए टू द पॉवर एम आणि त्याचा पॉवर एन असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो ए टू द पॉवर एन टू द पॉवर एम. लक्षात येत आहे. असं आपण बाहेरचा पॉवर आतमध्ये, आतमधला पॉवर बाहेर, असं आपण पॉवर चेंज केल्यामुळं नंबरमध्ये काही फरक पडत नाही, ते नंबर इक्वलच असतात. म्हणून हा बाहेरचा क्यूब रूट मी आतमध्ये घेतो आणि आतमधला स्क्वेअर रूट बाहेर टाकतो, आतमधला स्क्वेअर रूट बाहेर टाकतो. लक्षात आलं मी काय केलं, बाहेरचा क्यूब रूट आतमध्ये घेतला, आतमधला स्क्वेअर रूट बाहेर टाकला. असं का केलं, कारण की 512चा क्यूब रूट काढता येतो. 512चा क्यूब रूट किती येतो 8. 512चा क्यूब रूट येतो 8 आणि 8चा स्क्वेअर रूट काय येतो, 8चा स्क्वेअर रूट येतो 2√2. 8चा स्क्वेअर रूट येतो 2√2. म्हणजेच साईडची लेंथ जी काही साईड आहे ती किती भेटली 2√2. साईड 2√2 आहे म्हणजे मॅक्सिमम डायमीटर किती असेल 2√2. तर ही 2√2 आहे तर डायमीटर सुद्धा 2√2 असेल. तर मॅक्सिमम ग्रेटेस्ट डायमीटर असेल 2√2. दॅट इज ऑप्शन 3. क्वेश्चन नंबर 79 दॅट इज ऑप्शन 3. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि क्वेश्चन नंबर 80, क्वेश्चन नंबर 80 80 80 मध्ये काय म्हटले पहा, 5/x-1 प्लस 1/y-2 इक्वल्स टू 6/x-1 प्लस 3/2 - y इज इक्वल टू 1. अशा पद्धती. ठीक आहे. चला तर याला सॉल्व्ह करूयात. पहा या टाईपचे क्वेश्चन्स आपल्या नेटिझन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले आहेत की हे लिनियर इक्वेशन नाही आहेत. तर लिनियर नसतील तर अशा प्रकारच्या इक्वेशनचे जर तुम्हाला रूट्स काढायचे असतील तर लिनियर इक्वेशन नसताना सुद्धा आपण रूट काढू शकतो. कसं काढू शकतो हे आपण डिस्कस केलं होतं, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनला थोडंसं आपण अगोदर सिम्प्लिफाय करून घेऊयात. 5/x-1 प्लस 1/y-2 इज इक्वल टू 2. 6/x-1 प्लस, पहा या ठिकाणी पहा, या ठिकाणी y-2 आहे, या ठिकाणी 2 - y आहे. तर मी याला अगोदर कॉमन आउट काढतो. इथून जर मायनस कॉमन काढला तर प्लस इंटू मायनस मायनस येऊन जाईल. इथून मायनस काढलेला कॉमन, इथून जर मायनस कॉमन काढला तर मायनस असलेला y प्लस होऊन जाईल, प्लस असलेला 2 मायनस होऊन जाईल. लक्षात येते मी काय केलं, इथून मायनस कॉमन काढला,
मायनस कॉमन काढल्यानंतर मायनस असलेली टर्म प्लस, प्लस टर्म बिकम्स मायनस, आणि इथं डिनॉमिनेटरला असलेला मायनस या मायनस इंटू प्लस मायनस झाला. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करूयात. हे इक्वेशन लिनियर नाही आहे, तर याला लिनियरमध्ये कन्वर्ट करूयात. सो लिनियरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा व्हेरिएबल न्यूमरेटरमध्ये यायला पाहिजे. सो दॅट्स वाय मी एक न्यू व्हेरिएबल इंट्रोड्यूस करेन या ठिकाणी. सो लेट 1/x-1 इज इक्वल टू m अँड 1/y-2 इज इक्वल टू n. अशा पद्धतीने मी एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस केले आणि जे येणारे न्यू व्हेरिएबल्स आहेत ते आता न्यूमरेटरमध्ये येतील. 1/x-1 ला ॲझ्युम केल्यामुळं जो काही न्यू व्हेरिएबल येणार आहे तो न्यूमरेटरमध्ये येईल. सो या ठिकाणी मला लिहिता येईल 5m + n इज इक्वल टू 2, 6m - 3n, 6m - 3n इज इक्वल टू 1. आता याला सॉल्व करायचं आहे. याला सॉल्व करण्यासाठी या इक्वेशन 1ला मी एलिमिनेशन मेथड वापरतो. इक्वेशन 1ला मी काय करेन, या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करेन, कारण की +3n - 3n कॅन्सल करता येईल मग. सो 5 3 15m, 3n 6, 6m - 3n 1, हा कॅन्सल होऊन जाईल. 9m इज इक्वल टू 7. मग m इज इक्वल टू किती असेल, m इज इक्वल टू किती असेल 6, 5 3 15, सॉरी 15 + 6 येईल ना, 15 + 6 ॲडिशन करतोय आपण. 5 3 15, 3 3 2 6, 15 + 6 21, 21m ॲडिशन करतोय आपण या ठिकाणी. या दोन इक्वेशनची ॲडिशन करतोय. फक्त मी काय केलं, या अबोव इक्वेशनला n ला एलिमिनेट करण्यासाठी या वरच्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. +3n - 3n कॅन्सल झाला ॲडिशन केल्यामुळं. +15 + 6 दॅट इज 21. तर m ची व्हॅल्यू किती असेल, m ची व्हॅल्यू असेल 1/3. 7/21, 7/21 म्हणजेच 1/3. m ची व्हॅल्यू भेटली. तुम्हाला फक्त x ची व्हॅल्यू विचारली या ठिकाणी. तर m ची व्हॅल्यू भेटली तर n ची व्हॅल्यू काढायची गरज नाही. आलेली m ची व्हॅल्यू वापस पुट करूयात आपण या ठिकाणी. m ची व्हॅल्यू वापस पुट करूयात. तर 1/x-1 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू 1/3. दोघांचा रेसिप्रोकल केला. x-1 इज इक्वल टू 3 दॅट इज x इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू किती असेल 4. सो x ची व्हॅल्यू 4 असणारं एकच ऑप्शन आहे. त्यामुळं तुम्ही y ची व्हॅल्यू काढत बसू नका. x ची व्हॅल्यू 4 असणारा एकच ऑप्शन आहे. बाकीच्या ऑप्शनमध्ये x ची व्हॅल्यू 4 नाही आहे. त्यामुळं तुमचं करेक्ट आन्सर जे असेल दॅट इज 3. तुम्ही बाकीचं y ची व्हॅल्यू काढत बसण्यामध्ये टाइम वेस्ट करण्याची गरज नाही आहे. x ची व्हॅल्यू 4 असणारा एकच ऑप्शन आहे दिलेल्या ऑप्शनमध्ये. सो y ची व्हॅल्यू काढत बसू नका. तेवढाच टाइम सेव्ह होईल. लगेच तुम्ही x च्या व्हॅल्यूला टिक मारून पुढे जाऊ शकता. त्यामुळं क्वेश्चन नंबर 80चा आन्सर असेल ऑप्शन 3, 4,5. हे तुमचं आन्सर असेल क्वेश्चन नंबर 80चा. ठीक आहे. सो या फर्स्ट पार्टमधील आपले जे 10 क्वेश्चन्स होते, क्वेश्चन नंबर 71 टू क्वेश्चन नंबर 80 हे आपले डिस्कस झालेले आहेत. आणि राहिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. आय होप सो की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन बेसिक पद्धतीने व्यवस्थित समजलेला असावा. सो सबस्क्राईब करा चॅनलला आणि नक्की लाईक करा व्हिडिओला जर नक्कीच आवडलेला असेल तर. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये सेकंड पार्ट सोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.